की बऱ्याच वेळा लेखक असतो, दिग्दर्शक असतो, ज्याला निर्मात्याकडे किंवा इन्व्हेस्टरकडे अप्रोच होतो, त्याला तो फक्त त्याचं प्रोडक्शन कॉस्ट सांगतो, म्हणजे चित्रपट शूटिंगला किती खर्च येईल हे सांगतो. पण चित्रपट ऍक्च्युली बनायला सुरुवात होते त्यावेळेला त्याचं प्री प्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा कथेवरती काम करायचं असतं. आणि कथेवरती काम करत असताना ते काय कॅमेरामन असेल, कलाकारांचं रिहर्सल्स घेणं असेल, लोकेशन हंटिंग असेल, ड्रेस डिझायनर येतो त्याला कथा ऐकून असेल, ह्यासाठी एक जागा लागते, बरोबर. आणि त्याला एक बजेट पण लागतं. लोकेशन हंटिंगला 5-50 हजार रुपये तुम्ही निर्मात्याला माहिती की निर्मात्याच्या डोक्यात हे असते की अरे तुम्ही तर मला एवढी रक्कम सांगितली आणि आता हे 50,000 रुपये कुठले वेगळे सांगायला लागले, किंवा लाखभर रुपये तुम्ही ऍडव्हान्स द्यायचे हे सांगायला लागले. तुम्ही स्पष्टपणे निर्मात्याला कन्व्हिन्स केलेलं असतंय, त्याचा माइंड सेटअप तयार केलेला नसतोय की एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी खर्च येईल. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम काय होतो माहितीये का, याची हे प्री प्रोडक्शनचा तो सगळा भाग आहे, हा कन्व्हिन्स होणं निर्मात्याला फार गरजेचं असतं. आणि हे कुठंतरी त्याचं शिक्षण मिळावं आणि लोकांना एक बैठक मिळावी म्हणून मी तो स्टुडिओ ऍक्च्युली सुरू केला. आता जादू म्हणजे तिथं कलात्मक गोष्टी, म्हणजे साधं एवढं मोठं झाड तयार केलं जातं, कथाबीज एवढंच असतंय आणि त्याच्यातनं नंतर अख्खा मोठा चित्रपटाचा डोला कमाल आहे ना, म्हणून ते जादू नाव दिलंय. आणि तिथं प्री प्रोडक्शन यायचं की ज्या अकाउंटिंगची कामं असतील, तर या सगळ्या गोष्टींची गप्पा टप्पा मारत एका ठिकाणी व्हावं. आणि माझा स्टुडिओ निसर्गाच्या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये एवढी आयस्पेस जागा कुठल्याही स्टुडिओला नाही.